जय श्रीराम मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत गुहागर तालुक्यामधील गोपाळगडावर विजिट करायला। तर आज आमच्या सोबत संतोष दादा आहेत आणि आज ह्यांच्या सोबत आम्ही किल्ला फिरणार आहे। तर थोडीफार माहिती व्हिडिओच्या सुरुवातीला पण दादांकडून या किल्ल्याबद्दल जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव संतोष। किल्ला तसा अपरिचितच आहे, पण हा किल्ला शिवाजी अंग्रेजांनी सौदी खैरियत खान याच्याकडून, जर नाव चुकीचं असेल तर मी पुढे दाखवेल तुम्हाला, ते आहे त्यांच्याकडून 23 जानेवारी 1775 ला जिंकलेला आहे। 1775 हा मी फिक्स आपल्याला सांगेल तुम्हाला। हा किल्ला खूप मोठा परिसर आहे, 7 एकरामध्ये किल्ला वसलेला आहे, पण पर्यटकांना किल्ला फक्त 3 ते 4 एकरमध्ये दिसतो। वडकोटाचा भाग दिसतच नाहीये। किल्ल्यावर बघण्यासारखी खूप ठिकाणं आहेत। प्रवेशद्वार जिथे आपण उभे आहोत तो मुख्य प्रवेशद्वार नाहीच आहे, प्रवेशद्वार हा दुसऱ्या ठिकाणाहून आहे आणि किल्ल्यावर एक ध्वजस्तंभ आहे, मुख्य प्रवेशद्वार आहे, आपण तो बघणार आहोत। मित्रांनो, हा आहे गोपाळगडचा मेन प्रवेशद्वार, जिथून पूर्वीच्या काळी ये जा होत होती। आता ह्याच्या चारी बाजूला जंगलच आहे आणि ही आहे इथे येण्याची पायवाट। मंडळी, गोपाळगड आम्ही विजिट केला। गोपाळगडचा इतिहास तसं बघायला गेला तर खूप मोठा आहे। माझ्या पाठी तुम्ही बघत असाल की आंब्याची झाडं आहेत। इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कुठच्या तरी आंब्याच्या बागेत आलेला आहात। तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमधलाच आहे आणि तसा बघायला गेला तर हा गोपाळगड अजून सुद्धा अपरिचितच किल्ला आहे। सांगावं असं मला हे वाटतं की हा किल्ला जो आहे ह्याचे संवर्धन करणे खूप गरजेचे आहे। या किल्ल्यावर 11 बुरुज आहेत, त्यातले काही ढासळलेले आहेत तर काही अजून कंडिशन मध्ये आहेत बऱ्यापैकी, ते तुम्ही इथे पाहू शकता। आणि ह्या किल्ल्यावर यवनांचे अतिक्रमण आहे। हा किल्ला तसा वादग्रस्त विषयामध्ये आहे, तरी पण तुम्ही इथे विजिट करू शकता। तर सांगायचं झालं तर एकच सांगेन की सगळे जे किल्ले आहेत सगळ्यांची अवस्था एकच आहे। बऱ्याचशा किल्ल्यांवर यवनांचं अतिक्रमण आहे आणि हा किल्ला तसा बघायला गेला तर खूप सुंदर आहे। आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे, समोरच समुद्र आहे, पाठीमागे मस्त जंगल आहे आणि बघा तिथे हिरवच आहे, सावली पण खूप आहे। एवढं ऊन असून सुद्धा आम्हाला जाणवत नाही की ते ऊन आहे, भरूनात आम्ही फिरतोय आणि इथली लोक पण खूप सपोर्टिव्ह आहेत, छान माहिती देतात। पण दुर्दैव असं आहे की ज्याच्यासाठी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराज असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असेल, ज्याच्यासाठी त्यांनी स्वराज्य उभं केलं, आज महाराजांच्या स्वराज्याची हालत काय आहे हे जर बघितलं ना तर एखादा माणूस रडेल, अशी या किल्ल्यांची खरं तर अवस्था आहे। आजकाल खरं तर गरज आहे गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याची। हा किल्ला जर संवर्धन केला तर ह्या बघण्यासाठी खूप छान स्पॉट आहे आणि ह्याचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे। ह्याचे दस्तऐवज जर तुम्हाला हवे असतील तर अवेलेबल मी करून देऊ शकते आणि हा ज्या किल्ल्याची जी मी माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे हे सर्व पुराव्यासकट आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज करा, ह्याची माहिती मी तुम्हाला मेसेजवर पर्सनली देईन, व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार नाही। मंडळी, तुम्हाला जंजिरा किल्ला माहितच असेल,
पण गोपाळगडला धाकटा जंजिरा असे संबोधले जाते. ह्याच्यात असं का संबोधले जाते हे मला माहिती नाही, पण सूत्रांच्या माहितीनुसार ह्याला धाकटा जंजिरा सुद्धा बोलला जातो. जर एवढा मोठा ह्या किल्ल्याला इतिहास आहे तर हा अपरिचित किल्ला राहू नये असं मला वाटतं. गोपाळगड आता फिरून झालेला आहे आणि आता आम्ही जातो दुसऱ्या ठिकाणी. तर माझ्यासोबत तुम्ही बघत असाल हे आहेत संतोष गोळेकर दादा. यांनी आम्हाला पूर्ण किल्ला फिरवला आणि छान माहिती सुद्धा दिली. तर तुम्ही कधी आलात तर दादांशी कॉन्टॅक्ट करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दादांचा नंबर देत आहे. कोणाला पर्सनल पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा, मी तिथे सुद्धा दादांचा नंबर देईन. दादा तुम्हाला इथेच नक्की फिरवतील. आणि दादांबद्दल सांगायचं झालं तर हे खरे मावळे आहेत महाराजांचे, जे गड किल्ल्यांचे संवर्धन करत आहेत. आजकाल सोशल मीडियावर खूप लोक फेमस आहेत, पण असे मावळे जे आहेत जे लोकांपासून अपरिचित आहे, ह्या लोकांचं काम लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर दादा ना खरंच एक अभिमान वाटतो की काही लोक आहेत जी गड किल्ल्यांसाठी खरंच मनापासून काम करतात. त्यांचा कुठे दिखावा नसतो किंवा काही सोशल मीडियावर कुठे व्हिडिओज वगैरे नसतात, पण ते महाराजांचा इतिहास जपण्यासाठी खूप तळमळीने काम करत असतात. त्यात मधले आपले एक मावळे म्हणजे आपले संतोष दादा. तर दादांशी भेटून खूप छान वाटलं. आणि दादा नक्कीच आमच्या रत्नागिरीमध्ये या. रत्नागिरीमधले सगळेच किल्ले आम्ही तुम्हाला फिरवू. तर आता आम्ही पुढच्या एका मंदिरामध्ये जात आहे. टाळकेश्वर एक मंदिर आहे पुढे. असं सांगितलं जातं की हे पांडवकालीन मंदिर आहे. तर आम्ही त्या मंदिराला आता भेट द्यायला जात आहे. मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत आता लाईट हाऊसवर. हे आहे अंजनवेल तालुक्यातलं लाईट हाऊस. वरून व्ह्यू बघा, खूप छान दिसतो. जर इथे कधी आलात तर ह्या लाईट हाऊसला यायला विसरू नका. मित्रांनो, ह्याला घोडबाव म्हणतात. ही घोडबाव शिवकालीन आहे आणि ह्याचा वापर घोड्यांना पाणी पिण्यासाठी केला जात होता. आता ह्याचा वापर माणसं करतात. पण ही बघू शकता कशी आहे आणि ह्याच्या खाली पाणी जे आहे ते अजून सुद्धा क्लिस्टर क्लिअर आहे. ह्या घोडबावकडे येण्यासाठी ही रानवाट आहे. तर तुम्ही रस्त्यावरनं ह्या रानवाटेने ह्या घोडबावकडे येऊ शकता.